काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे, कसं पाहता याकडे? नाही, आत्ता राहुल नार्वेकर बोलत होते हे मला तुमच्या बोलण्यावरनं कळतंय, कारण माझ्यासमोर काही नाही आहे. बरं. परंतु ते जर का आत्ता टी व्हीशी बोलत असतील तर माझ्या मते हेच मुळात नैतिकतेमध्ये बसत नाही. कारण जजनी कधीही निर्णय देण्याच्या आधी कोणाशीही बोलायचं नसतं आणि नार्वेकर हे क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये आत्ता निर्णय द्यायला बसलेले आहेत. 10व्या शेड्यूलनी त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेण्याची फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आधी टी व्हीसमोर बोलणं हेच मुळात चूक आहे. बाकी ते जे म्हणतायत मुख्यमंत्र्यांना भेटलो नाही भेटलो त्याच्यावर मला आज काही बोलायचं नाही. मी काल त्याच्यावर भरपूर बोललेलो आहे. कारण जजनी पुन्हा ज्याच्यावर आरोप आहे त्याला भेटायचं नसतं, ही दुसरी एथिक्सचा भाग आहे. त्यामुळे या राज्यघटनेच्या नैतिकतेबाबत बोलायचं झालं तर माझ्या दृष्टीने हे नैतिकतेत बसत नाही. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो की अँटी डिफेक्शन लॉ कशा करता केला राजीव गांधींनी 85 साली. वास्तविक त्यावेळी त्यांच्याकडेच लोक येत होते. असं असताना त्यांनी 52वी घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी 10वं शेड्यूल घातलं आणि आपणून जर का कोणी पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो असं लिहिलं. आता या ठिकाणी जेव्हा पंतप्रधान खूप पॉवरफुल असतात त्यावेळी संसदीय लोकशाहीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीममध्ये होतं असा राज्यशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होत्या त्यावेळी फली नरिमनचं पुस्तक आहे बिफोर मेमरी फेड्स नावाचं. त्यात त्यांनी लिहिलं आहे की आमची सगळ्यांनी निराशा केली. पंतप्रधानांनी चुकीची आणीबाणी डिक्लेअर केली, पार्लमेंटनी त्याला संमती दिली, अध्यक्षांनी त्याच्यावर सही केली आणि सगळ्यात महत्त्वाचे सुप्रीम कोर्टानेही आणीबाणी जगण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला. अशी परिस्थिती होते. काहीशी परिस्थिती आता तशीच झालेली आहे की अतिशय पॉवरफुल पंतप्रधान आपल्याकडे आल्यामुळे स्पीकर काय, गव्हर्नर काय, इलेक्शन कमिशन काय किंवा इव्हन सुप्रीम कोर्ट काय याची विश्वासार्हता लोकांची कमी कमी होत चालली आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे लोकशाहीच्या दृष्टीने. आणि आता बघा, आत्ता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो बरोबर आहे की हे निर्णय घेण्याचा अधिकार स्पीकरला आहे म्हणून ते स्पीकरकडे पाठवलं. परंतु जिथे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की किती वेळात हा निर्णय द्यायचा ते सांगितलं नाही. रिझनेबल टाइम सांगितलं. रिझनेबल टाइमचा दुरुपयोग होऊ शकतो. 3 महिने खरं कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे, परंतु इथे 8 महिने झाले तरी निर्णय लागलेला नाही. किंवा 2/3 एकाच वेळी बाहेर जायला पाहिजे हे घटनेमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिलं नाही. त्यामुळे हे 16च लोक जर का पहिले बाहेर गेले असतील आणि त्यांचं मर्जरी झालेलं नाही असं जर का झालं तर त्या ठिकाणी ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. तेव्हा किंवा स्टेटस को अँटी ज्याला म्हणतात, पण तो फार वादग्रस्त मुद्दा आहे, त्याच्यावर मी आत्ता बोलत नाही. त्यामुळे आता हे 4 वाजता स्पीकर काय निर्णय देतात याच्यानंतर त्याचं विश्लेषण की ते कायद्यात बसतं नाही बसतं किंवा आमच्या म्हणजे घटना शिकवणाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया ते देऊ शकेन. कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने मी कधीच बोलत नाही. माय लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड डेमोक्रेसी ऑफ इंडिया. त्यामुळे बघू आपण 4 वाजता काय होतं ते. बरं, पण आता नार्वेकर बोलताना उल्हास बापटजी त्यांनी असं म्हटलंय की 10व्या परिशिष्टाचं जे इंटरप्रिटेशन झालेलं नव्हतं ते होईल आणि बेंचमार्क ठरणारा असा हा निर्णय असेल असं त्यांनी आता विधान केलेलं आहे. नाही, हे सुद्धा मी गेले वर्षभर सांगतोय की याच्या आधीच्या ज्या केसेस आहेत म्हणजे रेबिया केस असेल वगैरे वगैरे, तर त्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये झालेल्या केसेस आहेत. मोठी केस ही पहिलीच आहे आणि त्यामुळे याचा एक प्रेसिडेंट तयार होणार आहे की जर का अशा रीतीने ज्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही निवडून येता तो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे, तिथून तुम्ही लेजिस्लेचरमध्ये गेला तर तिथले जी लोक असतात ती लेजिस्लेटिव्ह पार्टी होते. लेजिस्लेटिव्ह पार्टी हा पक्ष होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयात सांगितलंय. त्यांनी सांगितलंय पक्ष कुठला असतो तर इलेक्शन कमिशननी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, लेजिस्लेटिव्ह पॉलिटिकल पार्टी कोणाचं प्राबल्य आहे, त्यानंतर त्यांची घटना काय आहे त्याप्रमाणे कोण वागताय, आयडिओलॉजी प्रमाणे वागताय, सगळ्याचा विचार करून निर्णय द्यायचा असतो. आणि आता इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलाय त्यात फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीचा विचार केलेला आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पण अपील आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, जे पुढच्या महिन्यामध्ये लागेल निकाल त्याचा. त्यामुळे एक लक्षात घ्या की कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना आम्ही लॉ कॉलेजमध्ये शिकवताना नेहमी सांगतो की जो लिहिलेला कायदा आहे तो स्वच्छ असेल तर तोच अर्थ त्याचा, पण त्यातून नीट अर्थ निघत नसेल तर स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स जे आधी असतं ते बघावं लागतं.
त्याशिवाय प्रिॲम्बल काय आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत आणि होलिस्टिक व्ह्यू घ्यावा लागतो की सबंध राज्यघटनेशी सुसंगत असा आपण अर्थ लावतोय की नाही, या सगळ्याचा विचार करून अर्थ लावावा लागतो. आणि त्यामुळे हा जो निर्णय घेणार आहेत नार्वेकर साहेब, हा अतिमहत्वाचा निर्णय आहे. त्यावर भारताची लोकशाही अवलंबून आहे किंवा लोकशाही सुदृढ होणार का त्याचं अधःपतन होणार ते या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. अगदी खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. खूप खूप धन्यवाद उल्हासजी, आमच्याशी बोललात त्या